राधे राधे मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. आमच्या या वृंदावन टूरमध्ये आज आम्ही पोहोचलो आहोत जगातील सर्वात पवित्र आणि सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या वृंदावनच्या प्रसिद्ध अशा इस्कॉन मंदिरामध्ये. आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अप्रतिम सुंदर असे हे इस्कॉन मंदिर, जे वास्तुकला आणि भक्तीचा एक नमुना आहे. या ठिकाणचे भक्तिमय वातावरण आणि या ठिकाणची ऊर्जा ही अशी अनन्यसाधारण आहे, जी मनाला सुखावून जाते. या भव्य मंदिराचे निर्माण इस्कॉनचे संपादक श्री प्रभुपाद स्वामी यांनी केलेले आहे. पांढऱ्या संगमरवरांनी बनलेले हे मंदिर दिसायला अत्यंत भव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला एक आगळीवेगळी शांतता मिळते. या इस्कॉन मंदिरातील सर्वात मोठी विशेषता म्हणजेच या ठिकाणची निर्मळ अशी भक्ती, भगवान श्रीकृष्णांबद्दलची तल्लीनता, त्यांच्या नामस्मरणामध्ये, जपामध्ये देहभान विसरून तल्लीन होणे, त्यांचे गुणगान करणे, त्यांचेच कथावाचन करणे, त्यांचेच नामस्मरण हरिकीर्तन करणे, या सर्व गोष्टी आपल्याला इस्कॉन मंदिरात नेहमीच पाहायला मिळतात. इथे 24 तास अखंड हरिकीर्तन चालते, जेव्हा सर्व भक्त एकत्र येऊन हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र म्हणत नाचतात, गातात, भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करतात, चिंतन करतात, मनातल्या मनात त्यांचे मनन करतात. तेव्हा तिथले वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक आणि उत्साही बनते. आम्हीसुद्धा स्वतःला रोखू शकलो नाही आणि मुलांसमवेत या ठिकाणी सामील झालो. भगवान श्रीकृष्णांचा महामंत्र असलेली ही पाटी आम्हाला मिळाली आणि श्री प्रभुपाद यांच्या समाधीस्थळावर आम्ही दुसऱ्या मजल्यावर भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करत या पाटीवरील मंत्रजप करत पुढे चालत राहिलो. या ठिकाणी कमळाच्या फुलावर आपल्याला पाऊल ठेवायचे आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता श्री प्रभुपाद यांचे समाधी मंदिरामध्ये त्यांची एक अतिशय सुंदर अशी कोरीव मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि बाजूलाच वरच्या बाजूला एक म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये देखील त्यांच्या जीवनाचा प्रवास या ठिकाणी आपल्याला मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतो. भगवान श्रीकृष्णांच्या सभोवताली आणि इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद महाराज यांच्या समाधीजवळ आम्ही भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करत फेऱ्या घेत होतो. त्या कमळाच्या फुलावर प्रत्येक पाऊलागणिक, प्रत्येक श्वासागणिक आम्ही भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करत होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीला यांचा आम्ही विचार करत होतो, लीला आठवत होतो आणि मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णांसमोर आणि श्री प्रभुपाद महाराजांसमोर नतमस्तक होत होतो. आणि हे आहे इस्कॉन मंदिरातील मुख्य आकर्षण. येथे 3 मुख्य वेदिका आहे. मध्यभागी स्वयं श्रीकृष्ण भगवान आणि बलराम आहे, एका बाजूला श्री राधा श्यामसुंदर आणि दुसऱ्या बाजूला श्री गौतम देवाचा पोशाख आणि शृंगार इतका विलोभनीय असतो की तो तिथून पाहताना आपल्याला त्या ठिकाणी नजरच हटत नाही. मित्रांनो, हे मंदिर भगवान प्रभू श्रीकृष्ण आणि बलराम यांना समर्पित आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक भक्त भगवान श्रीकृष्णांच्या रूपाची, त्यांच्या वस्त्रांची, त्यांच्या विलोभनीय अशा त्या मूर्तीची स्तुती करत असतो आणि त्यांचे नामस्मरण करत असतो. या मंदिरामध्ये ठिकठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील लीला म्हणजेच कृष्णलीला कोरलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या सखांसमवेत नृत्य करताना, कृष्णलीला करताना. त्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला चैतन्य महाप्रभू आणि गौरंग महाप्रभू यांचा या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो. भगवान श्रीकृष्ण, सुदामा तसेच भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध पैलू या ठिकाणी अतिशय सुबकतेने, अतिशय सुंदर रंगांमध्ये आणि अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील सर्व लीला कोरलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि माता यशोदा तसेच भगवान श्रीकृष्णांचे त्यांच्या मथुरा, वृंदावन आणि गोकुळातील वास्तव्याच्या वेळी असलेल्या सर्व लीला या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहेत. आणि याच भजनारंगी लीन होऊन अनेक स्त्रिया, अनेक पुरुष, अनेक तरुणी या ठिकाणी हर्षोल्लास करत आहेत, नाचत आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना आपल्या पद्धतीने, आपल्या सेवेने भगवान श्रीकृष्णांना आळवणी करत आहेत, त्यांची विनवणी करत आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना माता राधा समवेतच पुकारत आहेत. इस्कॉन मंदिरातील या ठिकाणी
अबालवृद्ध सर्वच लोक भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत लीन झालेले आहेत. आपले भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्कॉन मंदिरातील भक्त, विदेशी भक्तसुद्धा या ठिकाणी हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन भजन करत आहेत, कीर्तन आहेत, भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करत आहेत आणि आपल्या आपल्या परीने भक्त बनवून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत आहेत. मित्रांनो, वृंदावनमधील इस्कॉन मंदिराचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. राधे राधे. जय श्री कृष्ण.